दासबोध दशक 6वा देवशोधन समास 10वा अनुर्वाच्य. आपण या समासाच्या पहिल्या 30 ओव्या पाहिल्या आणि समर्थाने आपल्याला असं पटवून दिलं अनेक प्रकाराने की परमात्मा हा अनुर्वाच्य आहे. तो शब्दामध्ये पकडता येत नाही, व्यक्त करता येत नाही, सांगता येत नाही. जरी अनुभूती मिळाली तरी सुद्धा त्या अनुभूतीचं वर्णन तुम्ही करू शकत नाही. ते तुमच्या पुरतंच सीमित राहतं. यासाठी त्यांनी पहिल्या 30 ओव्या आपल्याला सांगितल्या आणि 30व्या ओवीचा शेवटचा शब्दसुद्धा तोच आहे, अनुर्वाच्य. अनुर्वाच्य सांगून झालं की कसं आहे परमात्मा. अनेक प्रकारे त्यांनी पाहिलं. आपण सगळ्याचं सविस्तर निरूपण केलं. आता 31व्या ओवीपासून समर्थ आपल्याला हा अनुर्वाच्य परमात्मा कुठल्या टोकाला अनुर्वाच्य आहे ते एक घडी उलगडत शेवटी समासाच्या आपल्याला अशा काही टोकाला नेऊन ठेवणार आहेत की परमात्मा इतका अनुर्वाच्य आहे असं आपल्यालाही वाटेल. असा फार मोठा समास त्यांनी पुढे खोलवत नेलाय. अर्धा समास त्याने सांगितलं अनुर्वाच्य कसा आहे, तो कुठल्या टोकाला आहे शेवटपर्यंत. ते आत्यंतिक टोक समासाच्या शेवटी आपल्याला अलगद आपल्याला मिळणार आहे. आणि आपण आश्चर्यचकित व्हाल की अरे इतक्या टोकाला अनुर्वाच्य येतो, माहीत नव्हतं. छान आहे पुढचं सगळं. आता बघा ती सुरुवात कशी करतायत. ओवी क्रमांक 31. दिवस रजनीचे परमित्य करावया मूळ आदित्य, तो आदित्य गेले या उर्वरित त्यासी कायम म्हणावे. किती सुरेख आहे बघा. दिवस आणि रात्र हे आपण पृथ्वीवर अनुभवतो. मुद्दाम मी शब्द वापरतोय, आपण पृथ्वीवर अनुभवतो दिवस रात्र. याचा अर्थ तो प्रत्यक्षात नाही आहे. कशामुळे अनुभवतो? करावया मूळ आदित्य, त्या सूर्यामुळे अनुभवतो आपण. केवळ सूर्य आहे, त्या सूर्याच्या ग्रहमालेमध्ये पृथ्वी आहे. ती स्वतःबरोबरच सूर्यासभोवती फेरे घालते. त्यामुळे त्या सूर्यामुळे तो सूर्य मूळ निमित्त आहे. कशासाठी? आपल्याला दिवस आणि रात्र याचा अनुभव येण्यासाठी. तो आदित्य गेले या उर्वरित त्यासी कायम म्हणावे. किती सुंदर आहे बघा. या सूर्याच्या जर तुम्ही पलीकडे निघून गेलात तर त्या अवस्थेला काय म्हणावं? काय म्हणावं समर्थ सांगत नाहीयेत, कारण ते अनुर्वाच्य आहे. सांगू शकत नाहीत ते. ग्रहमाला आहे सूर्याची. त्या सूर्याच्या पलीकडे तुम्ही निघून गेलात आणि त्या यानामुळे शक्य आहे. किंवा तरी मानवाला ते फार सोपं होऊन जाईल. त्याच्या पलीकडे गेला, सूर्यमालेच्या पलीकडे, की तुम्हाला दिवस रात्राचा अनुभव येणं शक्य नाही आहे. सूर्याच्या पलीकडे जायचं फक्त, की ज्याच्यामुळे आपल्याला दिवस रात्र असा अनुभव येतो ते मूलभूत जे सूर्य, त्याच्याही पलीकडे निघून जर गेलात तुम्ही तर तुम्हाला दिवस रात्रीचा अनुभव येणार नाही. मग त्या अवस्थेला त्यासी काय म्हणावे शब्द नाही सांगू शकत समर्थ, कारण ते अनुर्वाच्य आहे. आणि तोच तो परमात्मा आहे. आता आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्यात म्हणून सोपं आहे तुम्हाला कळणं. कसं पहा, आपण पाहिलं की औषात्मा म्हणजे श्रीकृष्ण ग्रहगोल ताऱ्यांच्या केंद्रस्थानी जो आहे तो भगवंत श्री. आणि अशा अनंत ग्रहगोल तारे विश्व याच्यामध्ये जे की आहे त्याला आपण योगेश्वर म्हणतो. आणि त्याच्या पलीकडे पुरुषोत्तम. योगेश्वर का? तो सगळ्या ग्रहगोल ताऱ्यांचा योग जुळवून आणतो. एकमेकावर आपटणार नाहीत. आकर्षण विकर्षण एकाच वेळेला होईल. सगळे आपापल्या कक्षेमध्ये फिरत राहतील छानपैकी. त्यामध्ये जे काही आहे तिथे गेलोय आपण सूर्य ओलांडून. मग त्याला काय म्हणावं? अनुर्वाच्य आहे, नाही सांगू शकत. त्याच्या पलीकडे पुरुषोत्तम आहे. तेच आपण अमृतानुभवाच्या वेळेला शिव ही कल्पना घेतली. त्यावेळेला सांगितलं की शंकर, मग महादेव, तिथे योगेश्वरच नाव आहे, मग पुरुषोत्तम. अशा अनेक ज्या ज्या देवता भावल्या त्याप्रमाणे त्याने त्याचं वर्णन केलं.
कार्य एकच आहे. कार्यामध्ये फरक काही नाही आहे, शब्द बदलतात फक्त. ती प्रत्येकाची अनुभूती आहे. आता मी तुमच्यासमोर बोलतोय दासबोधाबद्दल. आता काही जण म्हणतील शनिवारी सरांचं प्रवचन असतं बरं का काळे साहेबांकडे. काही जण म्हणतील नाही, काळे साहेबांकडे दर शनिवारी सर दासबोधाचं निरूपण करतात. आता प्रवचन काय, निरूपण काय, माझी कृती एकच आहे असे अनेक शब्द कोणी शोधून काढेल. तसं हे कार्य तेच आहे, त्याला नावं वेगवेगळी दिले तेवढंच. आणि म्हणून समर्थ म्हणतायत त्या सूर्याच्या पलीकडे गेलात त्यासी काय म्हणावे नाही सांगू शकत. ती जी काही अनुभूती आहे, तिथे जे काही दर्शन आहे योगेश्वराचं, त्याचं वर्णन नाही आम्ही करू शकत, अशक्य आहे. अशा प्रकारचे अनुर्वाच्य आहे. तुम्ही सगळ्याच्या पलीकडे जा, अजून पुढे हळूहळू आता एक एक सांगतायत आपल्याला. ओवी क्रमांक 32, शब्द मौन्याचा विचार व्हावया मूळ ओंकार, तो ओंकार गेलिया उच्चार कैसा करावा. आपण शब्द जंजाळ उभं करतो. स्वरसृष्टी आणि शब्दसृष्टी ही ओंकारामुळे आहे. ओंकारामुळे आपल्याला स्वर मिळाले, शब्द मिळाले, लिपिबद्ध केलं वगैरे वगैरे. हे सगळं जे काही आहे, हा बोलबाला हा त्या शब्दामुळे, ओंकारामुळे आहे. त्यामुळे काय होतं, अशांतता निर्माण होते. मग त्याच्या विरुद्ध काय, शांत. अशांतच्या विरुद्ध शांत. शांत म्हणजे काय, मौन. बोलायचं नाही, मौन राहायचं. आता समर्थ म्हणतायत हे अशांत शांत शब्द आणि मौन हे ओंकारामुळे निर्माण झालाय. आता तुम्ही या ओंकाराच्या पलीकडे परमात्मा आहे, कारण परमात्म्यामधून ओंकार झालाय. तुम्ही जर ओंकाराच्या पलीकडे गेलात, मग त्याला काय म्हणायचं, शब्द नाहीत. आपण त्याला प्रशांत म्हणतो, पण तरी सुद्धा तो एक भाव आहे, प्रशांतपणा. त्याच्या पलीकडे मग तो उच्चार कैसा करावा, कारण आपण ओंकाराच्या पलीकडे गेलो. ओंकाराकडनं अलीकडे आलो की आपण उच्चार करू शकतो ओंकारामुळे. मग ओंकाराच्या पलीकडे गेलो, त्याला काय म्हणायचं, काही म्हणायचं नाही, अनुर्वाच्य नाही सांगू शकत. ती अनुभूतीच आहे आणि ती अनुभूती मिळायला पाहिजे. त्याला आपण प्रशांत म्हणतो, शांत अशांतच्या पलीकडे. त्या अवस्थेला आपल्याला अनुभूती मिळते, योगेश्वराचं दर्शन मिळतं. त्यासी काय म्हणावे, तुम्ही शब्दामध्ये त्याचं वर्णन नाही करू शकत. ओवी क्रमांक 33, अनुभव आणि अनुभविता सकळये मायेची करिता, ते माया मुळीत नसता त्यासी काय म्हणावे. आपल्याला अनुभव येतो, परमेश्वराची अनुभूती मिळते. आणि अनुभूती मिळून आपण जेव्हा ध्यान समाधीमधून व्युत्थान होतो, तेव्हा आपण अतिशय प्रफुल्लित, आनंदित झालेले असतो. आणि आपण काय म्हणतो, झालं, मला दर्शन झालं, मिळाला, मला परमात्मा मिळाला, मला दर्शन झालं. म्हणजे अनुभव आणि अनुभव घेणारा दोन गोष्टी आल्या, द्वैत आलं. पण समर्थ म्हणतायत अनुभव आणि अनुभव घेणारा हे मायेमुळे. आणि माया आत्मपरब्रह्मामधनं निर्माण झाली. म्हणजे माया आत्मपरब्रह्मानंतर आहे. पण तुम्ही जर माया छेदून पलीकडे गेलात तर त्याचे काय म्हणावे, अनुर्वाच्य आहे, मी नाही सांगू शकत. ही माया भेदून पलीकडे जायचं आहे. तिथे ते अनुभूती प्राप्त व्हायला पाहिजे. तिथे अनुभूती आणि अनुभविता म्हणजे अनुभव घेणारा दोन्हीही अद्वैतात जातील, द्वैत नष्ट होऊन जाईल. मग त्याला अनुर्वाच्य येते, आपण नाही सांगू शकत. ओवी क्रमांक 34, वस्तू एक आपण एक, ऐसी असती वेगळीक, तरी अनुभवाचा विवेक बोलो येता सुखे. आता समर्थ एक विधान करताय तिथे, ही वस्तू म्हणजे आत्मा, आत्मपरब्रह्म, जे काही तुम्ही म्हणाल ते परमात्मा, योगेश्वर, पुरुषोत्तम. वस्तू एक आपण एक, म्हणजे आत्मा आणि आपण हे दोन भिन्न आहेत. हे अस्ति वेगळीक, हे वेगवेगळे आहेत. असा जर अनुभव आपल्याला खरोखरच आला असता आणि ही जर वस्तुस्थिती असती, हे जर सत्य असतं, तर बोलो येता सुखे आपण आनंदाने असं म्हणू शकलो असतो. काय म्हणतायत बघा, काय सांगतायत बघा, की आत्मा आणि आपण ह्या दोन गोष्टी जर वेगळ्या असत्या, भिन्न असत्या, तर आपल्याला असं आनंदाने म्हणता आलं असतं, अगदी आरामात, की होय आत्मा वेगळा आहे, त्याचा अनुभव घेणारा मी वेगळा आहे, आम्ही दोन वेगळे आहोत.
परंतु तथापि ओवी क्रमांक 35, वेगळेपणाची माता ते लटिके वंधेची सुता, म्हणून या अभिन्नता मुळीच आहे. परंतु वस्तुस्थिती अशी नाहीये. एखादा जर म्हणाला की मला परमात्म्याचा अनुभव आला की तिथे सगळं संपलं, मला याचा अर्थ काय आहे, तो वेगळा नाही आहे. औषात्मा आणि आत्मा एकच आहेत, दोन्ही एकच आहेत. त्या टोकाला अनुभूती येते. परंतु मला अनुभव आला हा जो मला शब्द आहे, हे स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवल्यामुळे तो शब्दोच्चार केला जातो. आणि तो कुणामुळे केला जातो ते 35व्या ओवीत सांगितलंय, माया. सगळं वस्तुजगत निर्माण करणाऱ्याची माता कोण आहे? माया आहे. आणि या मायेमुळे तुम्हाला स्वतःचे एक वेगळं अस्तित्व जाणीव होते की मी आहे, अहम, मी आहे. हे वेगळं अस्तित्व जाणवायचं कारण माया ही आहे. आणि मग समर्थ म्हणतात माया कशी आहे? वंधेची माया. वांझ आहे ती, नपुसक आहे. माया काहीही निर्माण करू शकत नाही, अजिबात. मग आपण म्हणते सगळं मायेमधून निर्माण झालं आहे, तर हे काय आहे? भास आहे. एखादा नपुसक मनुष्य, एखादी वांझ बाई तुम्हाला भेटली आणि तिच्याबरोबर मुलं आहेत, तिने जर सांगितलं ही माझी मुलं बरं का, विश्वास ठेवणे शक्य नाही आहे. काहीतरी गडबड आहे, काहीतरी गडबड आहे. ती खोटं बोलते, किंवा तिने अडॉप्ट केलेली असतील, दत्तक घेतलेली असतील. तिची मुलं असणं शक्य नाही, कारण ती वांझ आहे. नपुसक पुरुष, तो नाही सांगू शकत ही माझी मुलं आहेत. काहीतरी गडबड आहे, ते सत्य नाही आहे. तसं मायेमधून निर्माण झालेलं हे जे सगळं आपण म्हणतो ते मिथ्या आहे. आपण अनेक वेळा हे पाहिलंय. ब्रह्म सत्य, जगत मिथ्या. माया वांझ आहे असं सांगतात समर्थ. आणि त्यामुळे या वांझ असलेल्या मायामधून जे काही निर्माण झालेलं आहे आपल्या देहासकट, आपल्या अस्तित्वासकट, आपल्याला अस्तित्व का जाणवतं? मायेमुळे जाणवतं, नाही तर जाणवायचं कारण नाही आहे. देह धारण केलेलं आहे, त्याच्यामध्ये आत आहोत आपण, त्यामुळे अस्तित्व जाणवतं. आय एम, मी आहे, मी कोणतरी आहे. आणि हे कसं आहे? वांझेचं जाणवणं आहे. वांझेचं जाणवणं आहे, हे सत्य नाही आहे. आणि म्हणून या अभिन्नता मुळीचं आहे. आणि म्हणून तिथे अभिन्नता आहे. भिन्नता असणं शक्यच नाही आहे. उदाहरणार्थ पंचमहातत्व आहेत मूलभूत. पाणी हे मूलभूत पंचमहातत्व आहे. पण पाण्याचा बर्फ झाला की त्या पाण्याचा उपयोग बदलतो. आपण पाणी पिण्यासाठी वापरतो, स्वयंपाकासाठी वापरतात महिला. पण त्याचा बर्फ झाला की त्याचा उपयोग बदलला. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपण बर्फाचा कडा सरबतात टाकतो गार वाटावा म्हणून, आणि कोणी आणि काही पेयामध्ये टाकतात. बर्फाचा उपयोग बदलला, पाण्याचं रूप बदललं, पाण्याची वाफ केली, उपयोग बदलला. त्या वाफेचं मध्ये काही इंजिन सुद्धा चालतात, शक्ती आली त्याच्यामध्ये. आपण नाक साफ करायला वाफेचा काय त्याला वाफ घेतो ना आपण, सर्दी झाली की. उपयोग बदलला पाण्याचा. पाणी शेतीला दिलं, झालं तिथून अन्नधान्य, फळफळं पिकली, उपयोग बदलला. लगेच उपयोग बदलून जातो. आग लागली, पाणी घातलं त्याच्यावर, आग विझली, उपयोग बदलला. बघा, एका पाण्याची अनेक रूप आहेत, पण प्रत्येकाचा उपयोग वेगळा आहे. आपण प्रत्येकाला वेगवेगळं अस्तित्व दिलं, वास्तविक कारण नाही. पाणी हे मूळ पाणी आहे. ते तरी कुठून आलं? हवेमधून आलं. H2O साधा आहे. पाणी हवेमधून आलं. हवा कुठून आली? ओंकारामधून आली. तिथं स्फोट झाला म्हणून तर हालचाल झाली आणि हवा जाणवली. ओंकार कुठून आला? परमात्म्यामधून आला. कुठून कुठे गेलो आपण? पाण्यापासून परमात्म्याशी पोचलो. अभिन्नता आहे सगळी, एकमेकाला एकमेक सर्व काही जोडलेलं आहे. परंतु ते भिन्न आहे हा भाव आपल्याला केवळ त्या मायेमुळे होतो. आणि माया वांझ आहे, भ्रामक प्राणपण आहे. आपल्याला वाटतं हे वेगळं आहे, पाणी वेगळं आहे, बर्फ वेगळा आहे, वाफ वेगळी आहे. हे सगळं भ्रामक आहे. मूळ पाणी एकच आहे. पाणी तरी कुठून आलं? हवेमधून आलं. हवा कुठून आली? ओंकारामधून आली. ओंकार कुठून आला? परमात्म्यामधून आला. सगळं परमात्मा आहे. आणि म्हणून पूर्णपणे ते अभिन्न आहे. हे भिन्नत्व जाणवतं कारण
या मायेमुळे आपल्याला ती जाण येते. मायेमधनं काही निर्माण होत नाही. जे निर्माण होतं तो आभास आहे. कसा? आता मी तुला एक पाण्याचं उदाहरण दिलं. असं सगळी उदाहरणं आहेत. कुठलीही वस्तू जगत तुम्ही घेतलं त्याच्या मागे 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 गेलात की परमेश्वराशी जाऊन पोहोचाल. तिथून ते सगळं निर्माण झालं आहे. पण इथे आल्यानंतर त्याची उपयुक्तता, त्याचा आकार विकार, गुणधर्म, प्रॉपर्टीज त्याच्या केमिकल किंवा ज्या असतील त्यामुळे तुम्हाला तिथे भिन्नत्व जाणवतं आणि आपल्याला वाटतं वेगळ्याच वस्तू. ही माया आहे. आणि मूलतः काय आहे? अभिन्नता आहे. इथे काही सगळं काही एकच आहे. ओबी क्रमांक 36. अजन्मा होता निजेला, तेने स्वप्नी स्वप्न देखीला, सद्गुरु शरण गेला संसार दुःखे. आता हा एक वेगळा मुद्दा त्याने घेतला. आत्तापर्यंत एक वेगळा मुद्दा सांगितला 31व्या ओळीपासून 36व्या ओळीपर्यंत, 21व्या ओळीपासून 35व्या ओळीपर्यंत. आता एक वेगळा मुद्दा घेतला साधकांसाठी. 36व्या ओळीमध्ये ते काय सांगतात? तर मूलभूत अंशात्मा हा अजन्म आहे. अंशात्माचा जन्म होणे शक्य नाही. परमात्म्याचा अंश येतो. मग त्याचा इथे तो आल्यानंतर तो गाढ झोपी गेला. देह थकला, देह दिसला, हाही शांत झाला. त्याने स्वप्नी स्वप्न देखिला. हा अजन्मा असून जो निजला त्याने स्वप्नामध्ये स्वप्न पाहिलं. काय स्वप्न पाहिलं? तर अनेक प्रकारचं वस्तुजगत इथे आहे, निर्माण झालाय. मायेचा देहधर्मापुरता उपयोग करून थांबला नाही, त्याच्या पलीकडे गेला तो. देहाला आकर्षण निर्माण झालं वस्तुजगताच्या भोगापवर्गतेचं, आणि अनेक प्रकारे उपयोग केलेले असल्यामुळे तो मायेमध्ये अडकला. पण मला हा वस्तूचा उपयोग हा हवा, तो उपभोग हा हवा, हे मी हे करीन, मी ते करीन, अनंत अनंत उपभोग. यामुळे तो अडकला मायेमध्ये. आणि स्वप्नामध्ये अशा प्रकारे पाहत असल्यामुळे स्वप्नामध्ये आवडत्या नावडत्या, भीती वाटणाऱ्या, आनंद देणाऱ्या सगळ्या प्रकारच्या घटना घडतात. मग जर सुख देणाऱ्या घटना घडल्या स्वप्नामध्ये हसतात. आपण पाहतो बरेच जण स्वप्नामध्ये हसायला येतं, खुदखुद खुदखुद हसतात. ज्याला जाग येते आजूबाजूचे म्हणजे याला झालं काय, हसतोय कशाला, तो स्वप्नात असतो, काहीतरी पाहत असतो. भीती वाटते, ओरडायला लागतात, ओरडतात भीती वाटून. भीती वाटली दरदरून घाम फुटतो त्यांना. हे प्रत्यक्ष घडतं. स्वप्न बघतोय, स्वप्नामध्ये भीती वाटली, अंगाला मध्ये प्रत्यक्ष घाम फुटतो, कारण तो स्वप्न जगायला लागतो स्वप्नामध्ये. आणि त्यामुळे तो संसाराच्या सुखदुःखामध्ये अडकतो पूर्णपणे. कारण हा संसार जो त्याने बघितलेला असतो स्वप्नामध्ये, तो प्रत्यक्ष तो आणायला बघतो. ते विचार जात नाहीत डोक्यामधून. संसार या दुःखामध्ये तो अडकून जातो. त्याला प्रत्यक्ष वाटतं, दरदरून घाम फुटला, मी घाबरलो, भीती वाटते. भूतखेत दिसायला लागतात भ्रामकपणाने. त्याला खरंच वाटतं तिकडे खाली कोणतरी आहे. घरामध्ये एखादी खोली बंद असेल तर काळोखात कोणतरी आहे, भीती वाटायला लागते. आणि अशा प्रकारे झाल्यामुळे स्वप्नामधून जागा झाल्यावर त्याला भीती वाटली आणि मग तो सद्गुरूला शरण गेला. गुरु, मला यातनं सोडवा, मला असं असं होत आहे, मला खरं वाटतंय होत आहे म्हणून. आणि तो प्रत्यक्ष जगायला लागतो, घाबरतो, त्या खोलीमध्ये जायला भीती वाटते त्याला. किंवा कोणतरी सांगतो पिंपळाच्या झाडाखालनं जाऊ नको बरं का, वरती एक भूतं बसलेली असतात. त्याला खरं वाटतं, जात नाही, तो घाबरतो. म्हणून तो सद्गुरूला शरण गेला. त्यामुळे सद्गुरूने काय केलं? ओळी क्रमांक 37. सद्गुरु कृपेस्तव झाला संसार वाव, ज्ञान झाले या ठाव, उसे अज्ञान असा. सद्गुरूच्या कृपेने, त्याच्या उपदेशाने झाला संसार वाव. संसार हा मिथ्या आहे, भ्रामक आहे, ही त्याला जाण झाली. सद्गुरूने त्याला समजावून दिलं की बाबा स्वप्न खोटं आहे, संसार खोटा आहे, तुला जे काही आता आभास होता ते सगळं असत्य आहे. झाला ज्ञानियाचा ठाव, त्याला आत्मज्ञान प्राप्त झालं आणि पुसे अज्ञानाचा, अज्ञान पूर्णपणे पुसून गेलं. आणि त्यामुळे काय झालं? ओवी क्रमांक 38. आहे तुझके नाही झाले, नाही नाहीपणे निमाले, आहे नाही जाऊन उरले, नसवणं काही. जे जे इथे काही दिसत आहे सगळं,
तो सगळा मायावी आभास आहे याची त्याला जाण आली. जे जे नाहीये ते नाहीच आहे, पण जे आहे ते सुद्धा नाहीये. आहे आणि नाही यांचा मिलाप झाला आणि आहे नाही जाऊन उरले. यांचा मिलाप झाल्यावर काय उरलं? नसोनी काही, शून्य उरलं. त्याला शून्यानुभूती प्राप्त झाली सद्गुरु कृपेने. मूळ मायेमध्ये गुंतला होता, स्वप्नात गुंतला होता, ते सगळं भासमान आहे. त्यामुळे भास निर्माण झाले, सुखदुःख निर्माण झालं, उल्हास निर्माण झाला, दुःखही निर्माण झालं, रडायला येऊ लागलं, घाम फुटला, अतिवा सुखसुद्धा मिळायला लागलं. ते सगळं भ्रामक आहे आणि यामुळे सुखदुःखात अडकला. मागे तुम्हाला मी गोष्ट सांगितली होती, 2-3 वाक्यामध्ये फक्त आठवण करून देतो. नदीला पूर आला, एक मनुष्य त्या पुरात अडकला, पोहत होता. त्याला लांबून एक पेटी येताना दिसली. गेला बघायला काय झालं पेटीमध्ये. सोनं नाणं भरलेले दागिने दिसले. त्याने बंद केली पेटी, कवटाळली आणि किनाऱ्यावर यायला लागला. इतक्या भोवऱ्यात अडकला, गरर फिरला, बाहेर उडाला, पेटी उडाली, पेटी गेली वाहून. आणि किनाऱ्यावर येऊन त्यानं सांगायला काय लागला, माझं 10 लाखाचं नुकसान झालं. 10 लाखाचं नुकसान? लोक म्हणाले वेड लागलं का, तुझ्या 7 पिढ्यामध्ये कधी 10 लाख पाहिलेत का? नाही म्हणाला, आत्ता मला पेटी सापडली होती आणि ती गेली म्हणाला परत. ही जी काही आहे ही माया आहे, हाच संसार आहे. स्वप्नामध्ये पाहिलं तरी ते खरं वाटायला लागतं, दुःख सुख दुःख झालेलं. प्रत्यक्ष जगलं तरी खरं वाटायला लागतं. अरे देहधर्मापुरतं येते, तुझा संबंध नाही आहे त्याच्याशी काही, हे देहापुरतंच आहे सगळं, त्याच्याशी तुझा प्रत्यक्ष संबंध नाहीये, हे स्वप्नवत आहे. ही जाण यायला पाहिजे. आणि म्हणून सद्गुरूकडे गेला, सद्गुरूने उपदेश केला. तो उपदेश केल्यावर त्याला कळलं की हे भ्रामक आहे. त्यामुळे जे आहे ते नाही हे त्याला कळलं. नाही तर नाही नाहीच आहे, आहे आणि नाही यांचा संगम झाला आणि तो शून्याला जाऊन मिळाला. त्याला शून्य योग प्राप्त झाला. अशा प्रकारे शून्यात गेल्यानंतर काय झालं? ओवी क्रमांक 39, शून्यत्वतीत शुद्ध ज्ञान तेणे झाले समाधान ऐक्य रूपे अभिन्न सहज स्थिती. शून्यामध्ये गेल्यावर त्याला शुद्ध ज्ञान प्राप्त झालं. इथे जे आहे ते सगळं अभिन्न आहे. प्रत्येक गोष्ट त्या परमात्म्याला जोडलेली आहे. त्याच्यामधून इथे सगळं निर्माण झालेलं आहे. हे सौंदर्य आहे, लीला एक. ती अवलोकन करायला आपण आलेलो आहोत, त्यात सहभागी व्हायचं नाहीये. ती जड आहे म्हणून जडदेह धारण केलाय आणि जडदेह जिवंत राहण्यासाठी वस्तू जगत आहे. देहधर्मापुरता त्याचा उपयोग करायचा, बाकी लीला अनुभवायची. आणि यामुळे त्याला आता समाधान आणि तृप्ती प्राप्त व्हायला लागले आणि त्याला सहजा स्थिती आली. सहज म्हणून तो इथे आलेला आहे, यात्रा करतोय, मोठ्या मजेत आहे. ओवी क्रमांक 40, अद्वैत निरूपण होता निमाली द्वैताची वार्ता ज्ञानचर्चा बोलो जाता जागृती आली. अशा प्रकारे त्या मायेमुळे जी त्याला जाण होती, एक अस्तित्व होतं मी माझं, ते सगळं गेलं आणि द्वैत नष्ट झालं. अद्वैतामध्ये तो प्रविष्ट झाला. का? तर त्याने गुरुजवळ ज्ञानचर्चा केली आणि त्यामुळे त्याला जागृती आली. स्वप्नामध्ये तो जागा झाला की सगळं स्वप्न हे भ्रामक आहे, मायावी आहे सगळं, याच्या कच्छपी लागण्यात काही अर्थ नाहीये. ओवी क्रमांक 39, श्रोता व्हावे सावधान अर्थी घालावे मन खुणे पावता समाधान अंतरी कळे. अशा प्रकारे हा दुसरा मुद्दा समर्थाने पूर्ण केला की तुला शून्य योग प्राप्त करून दिलाय, शून्यवत अवस्था प्राप्त झाली, तिथे तुला संपूर्ण समाधान मिळालेलं आहे. आता समर्थ म्हणतात श्रोत्याने सावध व्हावं. सावध कशासाठी व्हावं? तर आत्तापर्यंत 40व्या ओवीपर्यंत मी जे जे तुम्हाला सांगितलं की परमात्मा अनुर्वाच्य सांगितलं पहिल्या प्रथम, आणि नंतर तुम्हाला 2 मुद्दे सांगितले मायेबद्दल. तेव्हा याचं जे काही मी सांगितलं त्याचा अर्थ काय आहे तो नीट जाणून घ्या. त्या शब्दाच्या फुलोऱ्यामध्ये गुंतून जाऊ नका, शब्दाने प्रभावित होऊ नका, सगळं शब्दाच्या पलीकडे. म्हणून शब्द सोडा, त्यातला अर्थ तेवढा घ्या. अर्थी घालावे मन गुणे पाविता समाधान
खुणे पाविता समाधान अंतरी कळे. तुम्ही अर्थ त्यातला घेतलात की परमात्म्याकडे जायची खूण तुम्हाला समजेल, समाधानाची खूण समजेल काय आहे ती नेमकी. तो अनुर्वाच्य आहे, एकमेवा द्वितीय आणि सर्व एक संध आहे, भिन्नता काहीही नाहीये. म्हणून त्याच्यात लक्ष घाला असं समर्थ सांगतायत. ओवी क्रमांक 42. तेणे जितुके ज्ञान कथिले तितुके स्वप्नावरी गेले, अनुर्वाच्य सुख उरिले शब्दातीत. आतापर्यंत जेवढे मी ज्ञान तुम्हाला सांगितलं, शब्द सांगितले, ते शब्द स्वप्नवत आहेत, हे लक्षात घ्या. आणि अशा प्रकारे मी तुम्हाला जे जे सांगितलं शब्दांमधून, ते शब्द स्वप्नवत आहेत. ते शब्द घ्यायचे नाहीयेत, त्यांना चिकटायचं नाहीये. हे केवळ कळावं म्हणून एक माध्यम वापरलेलं आहे. जे समजलं की ते माध्यम दूर करायचं आहे, शब्दामध्ये अडकायचं नाही. जे आकलन झालं त्याला पकडायचं आहे, ते अनुर्वाच्य सुख उरलं शब्दातीत. आता शब्दांना पकडलेत की संपलं. तुम्ही भजन करत राहाल आयुष्यभर. छान आहे भजन, कवन छान आहे, छान चालीत म्हणता येतं, अर्थ छान आहे, म्हणायला मजा वाटते. टाळ मृदंगाचा ताल घेत म्हणत बसाल किती? आयुष्याच्या अंतापर्यंत. परमात्म्याचं भजन आहे, देवाचं म्हणतोय. काय चांगलं आहे की काय वाईट करतोय का काही? नाही बाबा, करत राहा. जर सुख वाटत असेल आयुष्यभर भजन कर. भजन नाही घ्यायचं आहे, तो ताल ठेका नाही घ्यायचा आहे. त्याच्यामधून त्या मूर्तीच्या पलीकडे अमृतात निघून जायचं आहे. जेवढे ज्ञान मी तुम्हाला दिलं शब्द रूपामधून, ते शब्द स्वप्नवत आहेत, त्याला सोडून द्यायचं आहे. आणि एकदा ते माध्यम शब्दाचं तुम्ही सोडलं आणि शब्दामधून जे जाणलं त्याला पकडलं की अनुर्वाच्य सुख उरले शब्दातीत, तिथे तो आहे. ओवी क्रमांक 43. तेथे शब्दविण ऐक्यता अनुभवाना अनुभविता ऐसा निवांत तो मागुता जागृती झाला. अशा प्रकारे शब्दांच्या पलीकडे तुम्ही गेलात की अनुभूती, आलेली अनुभूती, त्या शब्दांचा समजलेला अर्थ, आणि अर्थ ज्याला समजलाय, ज्याला अनुभूती आले, ते दोघेही नष्ट होऊन जातात. मग त्याच्या पलीकडची अवस्था तुम्हाला मिळते. ऐसा निवांत तो मागुता जागृती आला. तो खऱ्या अर्थी जागृत झाला, काहीच नाहीये. अनुभव आणि अनुभव घेणारा दोहोच्या पलीकडे निघून गेला, अनुर्वाच्य झाला तो. ती खरी जागृती आहे. ओवी क्रमांक 44. तेने स्वप्नी स्वप्न देखिला जागा होऊन जागृती आला, तेथे शब्द कुंठित झाला अंत न लगे. अशा प्रकारे स्वप्नामध्ये जे जे पाहिलं, त्या स्वप्नामधून जाग आल्यावर स्वप्न हे मायावी होतं, नष्ट होणार होतं, भ्रामक होतं. ते सत्य नाहीये ही जाण येते. आणि तेथे शब्द कुंठित झाला अंत न लगे. आणि अशा प्रकारे जागृती आल्यानंतर त्या शब्दांच्या पलीकडे तुम्ही त्या अनंतापर्यंत जाऊन पोहोचाल. मग तिथे सगळं काही तुम्हाला मिळालं. ओवी क्रमांक 45. या निरूपणाचे मूळ केलेचे करू प्रांजळ, तेणे अंतरी निवळ समाधान कळे. आता समर्थ शिष्यानं विचारतायत या 45व्या ओवीमध्ये की आत्तापर्यंत मी जे जे तुम्हाला सांगितलं, अनुर्वाच्य म्हणजे काय सांगितलं, परमात्मा एक संध हे सांगितलं, त्याच्या सगळ्याच्या पलीकडे तो आहे हे सांगितलं, सगळं स्वप्नवत आहे, माया वांझ आहे, सगळे इथं भासमान आहे, त्या सगळ्याच्या पलीकडे जायचं आहे, शब्दात गुंतायचं नाही, अर्थ घ्यायचा आहे. नंतर अनुभूती आहे घेणारा, दोन्हीमधून बाहेर पडायचं आहे. आणि जे अनुभवलं, जे आपल्याला ज्ञान प्राप्त झालं, त्याच्यामध्ये फक्त तुम्ही राहिलात की तुम्ही जिंकलात. तुमचं स्वतःचं अस्तित्व सुद्धा तुम्ही विसरून जाल, ते सत्य आहे. तिथे तुम्ही परमात्मामय झालात. तेव्हा हे सगळं तुम्हाला कळलंय ना, की पुन्हा एकदा सांगू असं विचारतायत समर्थ. मग श्रोते म्हणाले ते काय सोडणार आहेत? ते काय म्हणतात बघा 46व्या ओवीमध्ये. तेव्हा शिष्य विनविले जी हे आता निरूपले, ते पाहिजे बोलले मागू ते स्वामी. होय स्वामी, आत्तापर्यंत तुम्ही आम्हाला जे जे सांगितलं ते पुन्हा एकदा सांगा. आम्हाला कळलंय काय सांगितलं ते. खुंटी पुन्हा एकदा घट्ट करून घेऊया. आणि काही शंका आहेत मनामध्ये आमच्या ऐकताना,
तुम्ही म्हणताय ना सगळं कळलंय ना? हो कळलंय. पुन्हा सांगू का? होय सांगा पुन्हा एकदा. का सांगा? एकदा आम्हाला खुंटी हलवून घे एक दे की आम्हाला जे कळलंय ते काय कळलंय, ते खरंच कळलंय का? आणि मनामध्ये काहीतरी शंका आहे. पाहूया ओबी क्रमांक 47. मज कळाया कारण केलेचे करावे निरूपण, ते तेथील जे का निजखुण ते मज अनुभवावे. मला बरोबर तुम्ही काय सांगताय ते कळायला पाहिजे, नेमकं तेच कळायला पाहिजे तुमच्या निरूपणामधून. आणि त्यापासून ती निजखुण काय आहे ती मला अनुभवायला यायला पाहिजे. अशा प्रकारे मला तुम्ही जे सांगितलं ते पुन्हा एकदा सांगा. मला पुन्हा एकदा ते तुमच्याकडून ऐकायचं आहे. आणि हे ऐकताना माझ्या मनामध्ये जी शंका आहे त्याचे निरसन करा. शंका काय आहे? ओबी क्रमांक 48. अजन्मा तो सांग कवण, तेने देखील कैसा स्वप्न, तेथे कैसे निरूपण बोलिले आहे. मागे 36व्या ओवीमध्ये तुम्ही जो अजन्मा उल्लेख केलाय, ही अजन्मा स्वप्न पाहत होता. हा अजन्मा म्हणजे नेमका कोण? हा स्वप्न पाहणारा नेमका कोण आहे त्याचं उत्तर द्या आम्हाला. पण ते मनामध्ये राहून गेलं. तुम्ही नुसतंच म्हणाला अजन्माला स्वप्न पडलं म्हणजे काय? अजन्मा झोपला कसा, त्याला स्वप्न कसं पडलं? हा कोण आहे? हा स्वप्न पाहणारा कोण आहे ते सांगा, त्याचं निरूपण करा. मग ती शंका निरसन होईल आणि आम्हाला निज खूण नेमकी काय आहे त्याची अनुभूती मिळण्यासाठी पुन्हा एकदा आम्हाला थोडक्यात सांगा की अनुर्वाच्य म्हणजे काय आहे नेमकं. आणि समर्थांना हेच पाहिजे होतं, कारण आत्यंतिक टोकाला अनुर्वाच्य म्हणजे काय आहे ते सांगितल्याशिवाय हा अनुर्वाच्य विषय पूर्ण होणारा नाहीये. आत्ता सांगितलं ते एका विशिष्ट पायरीपर्यंत आहे, लेव्हलपर्यंत आहे. त्याच्या वर आता जायचं आहे. म्हणून हा पाया जो आहे तो घट्ट समजलाय का नाही त्याने जाणून घ्यायचं होतं. आणि म्हणून त्या पायावर आता समर्थ पुन्हा सांगणार आहेत आणि शेवटच्या टोकाला नेऊन सोडणार आहेत समास. बघूया कसा काय सांगतायत ते. ओबी क्रमांक 49. जाणूनी शिष्याचा आदर, स्वामी देती प्रत्युत्तर, तिचे आता अतितत्पर, श्रुती येथे परिसावे. श्रुताने अशा प्रकारे म्हटल्यानंतर की पुन्हा एकदा सांगा, होय स्वामी पुन्हा सांगा, तो अजन्मा कोण आहे, तो स्वप्न पाहणार कोण आहे. आणि हे समोरच्या श्रोतांना समजणं आवश्यक आहे, कारण आता अनुर्वाच्य म्हणजे काय ते शेवटच्या पायरीला घेऊन जायचं आहे सगळ्यांना. शंका राहता कामा नये कोणाजवळ. तेव्हा ते म्हणतात होय तुम्ही जे विचारलं त्याचं मी आता तुम्हाला उत्तर देणार आहे. सावध व्हा, सावध व्हा आणि ऐका नेमकं मी काय सांगतो ते. ओबी क्रमांक 50. ऐक शिष्या सावधान, अजन्मा तो तूच जाण, तुवा देखील स्वप्नी स्वप्न, तोही आता सांगतो. समर्थ म्हणतायत अरे तो अजन्मा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, तूच आहेस. आणि स्वप्न पाहणारा दुसरा कोणी नाही, तो अजन्मा तू आणि स्वप्न पाहणारही तूच आहेस. दुसरा कोणीही नाहीये, तिसरा कोणी इथे आलेला नाहीये. तूच अजन्मा आहेस आणि तूच झोपलायस. तुलाच ते स्वप्न पडतायत भौतिकाची, अन्य कोणी नाहीये इथे. ओबी क्रमांक 51. स्वप्नी स्वप्नाचा विचार, तो तू जाण हा संसार, येथे तुवा सारासार विचार केला. आता तो धागा समर्थांना पाहिजे होता, तो मिळाला बरोबर. की अजन्मा म्हणजे कोण, तू स्वतःच आहेस. स्वप्न पाहणारा कोण, तूच आहेस. मग तू आता यामधून कसा भरकटतोस ते ऐक, आणि त्या भरकटण्यामधनं मला तुला बाहेर काढायचं आहे. मग त्या म्हणतात स्वप्नी स्वप्नाचा विचार, तो तू जाण हा संसार. मायावी जगतामध्ये जे जे इथे आहे ते भ्रामक आहे, भासमान आहे, मिथ्या आहे, देहधर्म पुरतच आहे. परंतु असं न होता त्याचा देहधर्माकरता उपयोग केल्यानंतर देहादी इंद्रियांना त्याची लज्जत निर्माण होते आणि तो उपयोग केलेला परत परत घ्यावा असा वाटतो, त्याला उपभोग म्हणतात. तो उपयोग नाहीये, तो योग उप नाहीये. त्याचा योग कशाला जुळून यायचा, देह जिवंत ठेवण्यासाठी, म्हणून तो उप आहे. आणि त्याच्यामधून योग मिळवायचा आहे मूळ, असा त्याचा उपयोग करायचा आहे मायेच्या वस्तू जगतामधला. परंतु इथे तो उपयोग राहतो बाजूला, तो योग राहतो बाजूला, उपयोग राहतो बाजूला आणि उपभोग निर्माण होतो. मूळ भोग काय आहे, परमात्मा भोगायचा आहे. लक्षात घ्या, मूळ भोग परमात्मा भोगायचा आहे.
आत्मानुभूती प्राप्त करायचे, हा मूळ भोग आहे. त्यासाठी उपयोग करायचा आहे सगळ्या वस्तू जगताचा, तो राहतो बाजूला आणि उपभोग निर्माण होतात कशामधून? मायावी वस्तू जगतामधून. चालला 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 मर्यादाने अमर्याद. प्रत्येक वस्तू त्याच्या छटा नसल्या तर नवीन निर्माण करणार बुद्धी चालवून. अनेक उपभोग. एक कपडा चालत नाही, हजारो प्रकार त्याच्यामध्ये, हजारो. असं प्रत्येक गोष्टीत. बाजारात नवीन वस्तू आणायची आणि ते आणीपर्यंत त्या R&D डिपार्टमेंटमध्ये नवीन शोधून काढायचे. हे खपताय तर दुसरे आणायचे आणि मग एक्सचेंज ऑफर द्यायची. एक्सचेंज ऑफर. आकर्षण काय बघा, काय जुनं द्या टाकून, झाली 5 वर्ष, आम्ही तुम्हाला नवीन देतो, एक्सचेंज ऑफर, ते आणा इकडे आमच्याकडे. केवढ्याला घेणार? 1000 रुपयाला घेणार. हो का? अरे वा. हो, त्यात मुळातच 1000 रुपये वाढवून ठेवले आहेत नवीन ह्याच्यात. न घ्यायला काय झालंय? स्वप्नाचा विचार, तो तू जाण हा संसार. अशा प्रकारे या वस्तू जगताचा देहधर्माकरता उपयोग करताना मूळ भोग परमात्म्याचा राहतो बाजूला आणि त्याचा तू उपभोग घ्यायला लागतोस, त्याचा विचार करायला लागतोस. हा स्वप्नी केलेला विचार आहे. मायावी वस्तू जगतामध्ये अडकल्यामुळे त्या अडकण्यामधून निर्माण झालेला, स्वप्नामधून स्वप्नवत निर्माण झालेला विचार आहे हा. पोचलं ना तुमच्यापर्यंत? आणि हालाच नाव संसार आहे. समर्थ सांगताय संसार म्हणजे बाकी काही नाहीये. हे केलं नाहीस की संसार केला नाहीस. इथे देहधारण केलास, सगळं छान आहे, देहधारणापुरता उपयोग केला वस्तू जगताचा आणि मग उरलेल्या वेळात हरिओम हरिओम म्हणत सगळ्या वस्तूचा कैवल्यानंद घेतोय, लीला अनुभवतोयस मोठ्या आनंदात. अजिबात संसार नाहीये, अजिबात संसार नाहीये याच्यामध्ये. देहधर्म चाललाय फक्त. कसं? त्याच्यामध्ये अजिबात न गुंतता त्रयस्थ भावनेने देहभाव चाललेला आहे. फक्त त्रयस्थ भावनेने देहधर्म चाललाय, त्रयस्थ भावनेने देहभाव आहे. उपयोग केला जातोय प्रत्येक वस्तू जगताचा देहधर्म पुरताच. हे भाव सगळे कसे आहेत? त्रयस्थ आहेत. पण या स्वप्नीचा विचार, हे जे काही चाललंय त्याचा विचार करायला लागलास की त्याच्या उपयोगातून उपभोगात गेलास. तो मूळ भोग परमात्मा राहिला, उपभोग निर्माण झाला. मूळ योग राहिला आणि उपयोग जो करत होतास त्यामुळे योग निघून गेला मूळ. स्वप्नाचा विचार करायला लागला की त्याचं नाव संसार आहे. स्वप्नवत जीवन जगताना तुम्ही जर त्याचा विचार केलात की आयुष्य सुरू झालं. जोपर्यंत ते जीवन आहे. येथे तू सारासार विचार केला, इथे सार काय आणि असार काय याचा जर तू विचार केलास तरच तू निभावून जाऊ शकतोस. नाही तर या संसारामध्ये अडकलास. संसाराची व्याख्या केली, उत्तम व्याख्या केले आणि मूलभूत व्याख्या आहे. बरोबर संसार म्हणजे काय सांगितलंय समर्थाने. इतकी उत्तम व्याख्या पाहायला मिळणं दुरापास्त आहे अन्य ठिकाणी. आणि अतिशय सायंटिफिक व्याख्या केलेली आहे. स्वप्नामध्ये जे तू स्वप्न पाहतोस त्याचा विचार जर तू करायला लागला जागृत झाल्यानंतर सुद्धा त्याचं नाव संसार आहे. मग उपयोगातून उपभोगात गेलास. उभी क्रमांक 52. रिघोनी सद्गुरु शरण काढून शुद्ध निरूपण यासी करीसे उणखुण प्रत्यक्ष आता. अशा प्रकारे हे आत्तापर्यंत जे की निरूपण केलेलं आहे त्याची उणखुण ज्ञानचर्चा. उणखुण म्हणजे ज्ञानचर्चा. त्याची जर तू ज्ञानचर्चा केली सद्गुरूपाशी आणि त्याच्यामधून त्या निरूपणामधून शुद्ध अर्थ जो आहे तो जर तू सत्यार्थ उमजला तुला, तो तू समजावून घेतलास तर ज्याची प्रचिती तुला यायला पाहिजे ती प्रचिती तुला आपोआप येईल. सद्गुरूला शरण जा. जे जे निरूपण त्याने केलेलं आहे त्यामधून सत्य अर्थ जाणून घे. उणखुण त्याच्याशी ज्ञान चर्चा कर, शंका विचार त्याला आणि मग तुला त्याची प्रचिती येईल. आणि ही ज्ञान चर्चा आता मी सुरू करतोय तुझ्या बरोबर. ती जाण आणि कुठल्या टोकाला तो अनुर्वाच्य आहे हे समजावून घे समर्थ म्हणतायत. उभी क्रमांक 53. याच्याची घेता अनुभव बोलणे तितुके होते वाव
निवांत विश्रांतीचा ठाव ते तू जाण जागृती. अशा प्रकारे खूण केली, ध्यान चर्चा केली, सद्गुरूच्या निरूपणामधून शुद्ध अर्थ जाणून घेतलास आणि त्याचा अनुभव तुला आला, अनुभूती आली, प्रचिती आली. आणि त्यामुळे आतापर्यंत जे जे काही बोल होते, शब्द होते, ते सगळे भ्रामक होते ही तुला कळलं. शब्द भ्रामक होते, फक्त सांगण्यासाठी. तो जो काही गाभा आहे तो तुझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शब्द. ती गाडी आहे, ती सोडून द्यायची. मग मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं, आपण देवळात जायला निघतो गाडीमधून, गाडी घेऊन देवळापर्यंत जातो आणि देवळाच्या कंपाऊंडच्या तिथे गाडी पार्क करतो आणि आपण चालत चालत देवाच्या मूर्तीपर्यंत जातो. तसे शब्द आहेत. परमात्म्याकडे पोहोचण्यासाठी शब्द म्हणजे गाडी आहे, त्याचा वापर करत 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 तिथपर्यंत जायचं आहे. शब्द सोडून द्यायचंय, पाय उतार व्हायचं आणि परमात्म्याकडे जायचं. शब्द फक्त वाहन आहे, वाहक आहेत. निवांत विश्रांतीचा ठाव ते तू जाण जागृती. अशा प्रकारे शब्द जंजाळामधून बाहेर पडलास आणि त्याची तुला अनुभूती आली. तो तुझा विश्रांतीचा काळ आहे. तिथे तुला खरी विश्रांती मिळाली. सगळ्या मायेमधून सुटलास, भौतिकामधून सुटलास, भोगापवर्गतेमधून सुटलास. आता तुला विश्रांती आली. आता तू खरेपणाने जागृती आली. तुला तू खऱ्या अर्थी जागा झालास. स्वप्नामध्ये नाहीयेस आता. समर्थ सगळी भूल आहे, लक्षात ठेवा. जागृती आली, तुम्हाला मनावर बिंबवत आहेत. आता पुढे कसा गुगली टाकतील बघा. ज्ञान गोष्टीचा गलबला, सर्वण अर्थ प्रगटला, याचा विचार घेता आला अंतरी अनुभव. बघा ती गुगली कशी, एक जागृतीची गुगली टाकली की तू जागा झाला स्वप्नात. आता पुढचं काय सांगतायत बघा. ज्ञान गोष्टींचा गलबला हा शब्दांचा सगळा गोंगाट. जे काही शब्द भांडार आतापर्यंत काय 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 बोललो आतापर्यंत मी, ते सगळं बाजूला करून त्याच्यामधनं अर्थ तेवढा तू काढून घेतलास, स्क्वीज केला बरोबर आणि चिपाड टाकून दिलं उसाचं. अशा प्रकारे याचा विचार घेतल्यानंतर अंतरी तुला अनुभूती येणार आणि आली अनुभूती. शाबास तुझी. स्वप्नातनं जागृत झालास, शुद्ध ज्ञान घेतलंस माझ्या शब्दांमधून. आता काय केलंस, सगळा शब्द जो भांडारे, जो काही शब्द मी आता वापरले ते सगळे बाजूला केलेस. त्याचा बरोबर अर्थ तेवढा जाणलास आणि त्याचा विचार जेव्हा तू मनामध्ये फक्त अर्थ त्यातला घेतलास, तुला अनुभूती प्राप्त झाली. ओवी क्रमांक 55. तुझं वाटे हे जागृती, मज झाली अनुभव प्राप्ती, त्या नाव केवळ भ्रांती फिटलीच नाही. गुगली टाकली आता. आता असं झाल्यानंतर तुला वाटेल मी जागृत झालो, मला अनुभूती मिळाली. नाही नाही बाबा, ही सुद्धा भ्रांती आहे. समोरच्या श्रोत्यांचं काय झालं असेल, किती चढवलं त्यांना वरती. स्वप्नातनं जागा झाला, जागृत झाला, शाबास शाबास. माझे शब्द बाजूला गेले, अर्थ घेतला, त्या अर्थाबरोबर वरती त्याच्यावर एकचित्त झाला, ध्यान समाधी लागली, अनुभूती प्राप्त झाली. आता जागृतीने अनुभूती मिळाली. तुला वाटेल पोचलो मी, नाही, ही सुद्धा भ्रांती आहे सांगतायत. 95व्या ओवीमध्ये सांगतायत ही सुद्धा भ्रांती आहे. तुला वाटेल मी जागृत झालो, तुला वाटेल मला अनुभव प्राप्ती झाली, पण याचं नाव फक्त भ्रांती आहे. ती भ्रांती तुझी अजून फिटलेली नाहीये. ओवी क्रमांक 56. अनुभव अनुभवी विराला, अनुभवे विण अनुभव आला, हे स्वप्नीचा चैला नाहीस बापा. अनुभव आणि अनुभवी विराला, अनुभवे विण अनुभव आला. बघा कसं आहे. अनुभूती प्राप्त झाली, तू जागृत झाला स्वप्नामधून. माझे शब्द बाजूला केलेस, त्याला बरोबर अर्थ तेवढा ध्यानात आला तुझ्या बरोबर, त्याने तुला अनुभूती प्राप्त झाली. आणि अशा प्रकारे तुला जागृत अवस्थेमध्ये अनुभूती प्राप्त झाल्यानंतर अनुभूती आणि अनुभूती घेतलेला तू एकमेकामध्ये तुम्ही एकरूप होऊन गेलात. त्याच्या पलीकडे तू गेलास. म्हणजे काय झालं, मी बरेच वेळा साधक विचारतात की सर तुम्ही ही साधना उपासना कशी करता, आणि मी सांगतो आता मी अशा पायरीवर आलोय की मला ध्यानस्थ बसायला साधना उपासना नाही करावी लागत. मी सकाळी सगळं करतो, अगदी योग आपल्या आसनापासून सुरुवात करून
ओंकारापर्यंत सगळं काही करतो मी, जपापर्यंत सगळं करतो आणि नंतर ध्यानस्थ बसायचं असतं. पण आता मला त्याची गरज वाटत नाही. सकाळी मी करतो सगळं, पण त्याच्यातून ध्यानात जाण्यासाठी मला ती होडी लागत नाही. आता पहिलं तरी जाण्यासाठी मला जेव्हा पाहिजे, आत्म जेव्हा उर्मी येते, मी लगेच ध्यानस्थ बसतो, माझं ध्यान लागतं. स्थलकालाचा काही प्रश्न येत नाही मला. तसंच शिष्या तुझं झालेलं आहे. अनुभवे विण अनुभव आला, हेही स्वप्नीचा चैला नाहीस बापा. आता तुला ध्यान समाधी आता तुला साधना उपासनेची गरज भासत नाही, कारण अनुभव आणि अनुभव घेणारा दोन्ही एकरूप झाले. आता एक सोपस्कार झाला, सगळ्या साधना उपासना सोपस्कार झाला. तुला पाहिजे तेव्हा स्थलकालाचा विचार न करता आत्म आता तुला उर्मी येते की ध्यानस्थ बसावं. तू ध्यानस्थ बसतोस, तुझं ध्यान लागतं. परंतु समर्थ म्हणतायत हे सुद्धा स्वप्न आहे. अजून कुठल्या टोकाला घेऊन जात आहेत बघा. महा जबरदस्त आहे समासा. शेवटी अहो मला आता साधना उपासनेची गरज भासत नाही ध्यान समाधीसाठी. मी कुठे केव्हाही असलो, आत्म मला एक अशी उर्मी येते की आता ध्यानस्थ बसावं. मी लगेच ध्यानस्थ बसतो, माझं ध्यान लागतं, देहभाव नष्ट होतो, या विश्वाच्या मी बाहेर जातो, मला ध्यान समाधीचा अनुभव मिळतो, मी अतीव आनंदित होतो, त्यातनं व्युत्थान होतो आणि माझ्यासारखं मीच ना. पण हे सुद्धा भ्रामक आहे समर्थ म्हणतायत. शेवटच्या टोकाला नेऊन सोडतायत साधकाला किंवा आपल्याला. हे सुद्धा भ्रामक आहे. आता हे खरी केवढी उच्च अनुभूती आहे, उपलब्धी आहे, केवढी उच्च उपलब्धी आहे. तुम्हाला खरोखर उद्या असं झालं, तुम्ही मला केवढ्या आनंदाने फोन कराल किंवा धावत येऊन सांगाल की सर मला आता सोपस्कारांची गरज नाही उरली, मला आता साधना उपासना लागत नाही ध्यानस्थ बसायला. कुठल्याही क्षणी मी ध्यानस्थ होऊ शकतो. माझ्या फक्त आतून यायला पाहिजे की ध्यानस्थ बस. मी तिथेच बसतो ध्यानस्थ. माझी ध्यानस्थामध्ये लागते, देहभाव जातो, या विश्वाच्या बाहेर मी जातो आणि मी त्याच्या व्युत्थान होतो, अतीव आनंदात असतो. आणि हेच पाहिजे ना शेवटी. आय गॉट इट, आय अचिव्ड इट असं वाटतं. समर्थ म्हणतात अजूनही तुला भ्रम आहे. कसा तो पहा. ओबी क्रमांक 57. जागा झाली या स्वप्न उर्मी, स्वप्नी म्हणसी अजन्मा तो मी, जागेपणी स्वप्न उर्मी गेलीच नाही. हे कसं आहे तर तुला जेव्हा स्वप्न पडतं आणि स्वप्नामधून जेव्हा तू जागृत अवस्थेमध्ये येतोस, जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर तुला भाव काय राहतो, मला स्वप्न पडलं होतं आणि हीच आहे सगळी. ध्यान समाधी लागली, अनुभव आला, तिथून व्युत्थान झाला आणि भाव काय राहतो, माझी ध्यान समाधी लागली होती, मी त्या अवस्थेला पोचलो होतो, देहातीत झालो होतो, देहभाव गेला होता, विश्वाच्या पलीकडे मी गेलो होतो, अनुभूती मिळाली, मला परम आनंद मिळाला. हे भाव शिल्लक राहतात ना व्युत्थान झाल्यावर. हेच ते आहे उणे. पण अजूनही तू कुठेतरी मागेच आहेस, अजून पोहोचला नाहीयेस सांगतायत. जागेपणी स्वप्न उर्मी गेलीच नाही. तिथून व्युत्थान झाल्यावर हे जे काही तुला अनुभूती मिळाली होती ते अजून मनामध्ये आहे, आत आहे कुठेतरी, तो भाव आहे अजून. ओबी क्रमांक 58. स्वप्नी वाटे जागेपण, तैसी अनुभवाची खूण, आली परी ते सत्य स्वप्न भ्रमरूप. हे जे तुला जागेपण येतं स्वप्नामधून, ते सुद्धा स्वप्नातच जागेपण आल्यासारखं आहे. अजूनही तू स्वप्नावस्थेमध्येच आहेस. कुठल्याही सोपस्काराविना तुझी ध्यान समाधी लागते. तिथून तू देहातीत होतोस, देहभाव निघून जातो. आणि जर तुला त्यानंतर हे सगळं जर तसंच राहत असेल की मी देहातीत झालो होतो, देहभाव माझा गेला, मला अनुभूती मिळाली, हे जोपर्यंत तुला वाटतंय तोपर्यंत तू तसाच आहेस अजून. हां, तू प्रगती केली पण त्या शेवटच्या अवस्थेला अजून पोहोचलेला नाहीयेस. ओबी क्रमांक 59. जागृती या पलीकडे ते सांगणे केवी घडे, तेथे धारणाची मोडे विवेकाची. जी काही तू धारणा केली होतीस, आता स्वप्न धारण आहे की त्या स्वप्नामधून जागृती आली पाहिजे. मूर्खपणा करणे धारण आहे, त्यामधून आपण सत्वशील होतो.
सगळ्या साधना उपासना या धारणा आहेत शेवटी, त्यामधून पलीकडे जातो आणि आपल्याला आत्मानुभूती मिळते. तेथे धारणेची मोडे विवेकाची, ही धारणा सुद्धा मोडीत निघून गेली पाहिजे. ही धारणा सुद्धा मोडीत निघून गेली पाहिजे. मला कुठल्याही प्रकारच्या सोपस्काराशिवाय भावातीत अवस्था प्राप्त होते, देहभाव नष्ट होतो, याचा अर्थ ही सुद्धा एक प्रकारची धारणा आहे. हे मनामध्ये राहतं की आत्म उर्मी आली, ध्यानस्थ बसलो, ती अनुभूती प्राप्त झाली, विषय समाप्त, असं होत नाही. अरे मला ती अनुभूती मिळाली, मी काहीच साधना उपासना केली नाही, माझ्या आत उर्मी आली, मी ध्यानस्थ बसलो, भावातीत झालो, देहातीत झालो, मला अनुभूती मिळाली, परम आनंद मिळाला, मी परम आनंदात आहे. हे गौणत्व आहे अजूनही शिल्लक. कारण तू जरी बऱ्याच वेळेला शब्दाने बोललं जातं, गुरुला तर पहिलं सांगितलं जातं, आजूबाजूंना सांगितलं जातं, सहकार्यांना, शिष्य आपले हे जे काही गुरुबंधू असतात त्यांना सांगितलं जातं. कारण आत्मा अशी काय अलौकिक आनंद असतो. केव्हा मी सांगतोय हे जे आहे वाटणं, सांगावंसं, हे सुद्धा गौणत्व आहे समर्थ म्हणतायत. ते अजून एकत्व प्राप्त झालेलं नाहीये. जर कोणाला सांगितलं नाही तरी सुद्धा स्वतःला तर सांगतोस ना की मी बसलो, भावातीत झालो, देहातीत झालो, मला अनुभूती मिळाली, परम आनंद मिळाला, आहा माझ्यासारखा मीच. हे भाव सुद्धा तुला मनामध्ये येतात. प्रत्यक्ष व्यक्त झाला नाहीस तरी तुझ्याजवळ तरी तू व्यक्त होतोस ना. अनुर्वाच्य कुठल्या टोकाला पाहिजे. ओवी क्रमांक 60. म्हणून ते समाधान बोलताची न ये ऐसे जाण, निशब्दाची ऐशी खूण ओळखावावी. त्या भावावस्थेमधून बाहेर आल्यानंतर त्या भावावस्थेमध्येच तुम्ही जीवन जगलं पाहिजे. आपण काही वेगळे होतो हा भावच गेला पाहिजे निघून. आमचा एक मित्र होता, कॉलेजला असताना चेन स्मोकर होता, चेन स्मोकर, सिगरेटी ओढायचा. किती सांगितलं तरी नाही, ते तुला नाही कळायचं रे. जेवण झाल्यानंतर एक सिगरेट ओढली ना, जे काही समाधान मिळत आहे ते तू प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय तुला कळणार नाही. चेन स्मोकर झाला शेवटी, वडिलांच्या पैशाने. हॉस्टेलवर राहत होतो, बघायला कोण नाही, सांगायला कोण नाही, सांगितलं तरी जुमानायचा प्रश्न येत नाही. नंतर केव्हा तरी पुढे मला बऱ्याच वर्षांनी, म्हणजे मी आफ्रिकेहून आलो आणि तिकडे त्यावेळेला म्हणजे मी 1980च्या आसपास बोलतोय, 80 नंतरचं, त्या किंग साईजच्या सिगरेटी म्हणजे आपल्याकडे जरा विशेष होतं. आणि तिकडच्या फॉरेनच्या परत आता चेन स्मोकिंग करणारा माझा मित्र जुना हॉस्टेलचा, म्हणून मी त्याच्यासाठी 2 पाकिटं घेऊन आलो. मला 20 पाकिटं आणायला मिळायची. आणि मग हे मित्र ओढणारे होते ते मी आलो की झडपच घालायचे माझ्यावर. आणलं का आम्हाला. दारूच्या बाट्या सुद्धा मला आणायला लावायचे, कारण फुकट मिळायच्या आणायला. तर मी सुपर मार्केटमध्ये काम करत होतो, मला फुकट मिळालेल्या असायच्या त्या ख्रिसमसच्या आलेला क्रेटच्या क्रेट मिळायचे दारूचे. तेव्हा मित्रांसाठी मी राखून ठेवायचो, कारण साधारण डिसेंबर जानेवारी महिन्यात इकडे येत असे. ख्रिसमस झाल्यावर इयर एंड झालं की यायचं इथे, तर ते मी घेऊन यायचो, सांगायचा मुद्दा. तर ह्या मित्राची मला आठवण झाली होती. पहिल्यांदा आलो 82 साली तेव्हा. तर मी आपण त्याला भेटायला गेलो. जाताना 2 किंग साईज सिगरेटची पाकिटं नेली आणि घरी गेलो त्याच्या. आणि मग झालं सगळं आगत स्वागत, बसलो. आपलं म्हटलं तुझ्यासाठी मुद्दाम आणलाय बरं का, म्हटलं काही काळजी करून नको. म्हणजे ती पाकिटं काढली बाहेर. त्याने एकदम निर्विकार चेहरा केला. म्हटलं हे काय आणलंय माझ्यासाठी? अरे म्हटलं सिगरेट आणली तुझ्यासाठी, किंग साईज. ते काय बेन्सन हेजेस त्याचं नाव होतं मला वाटतं. अतिशय सुप्रसिद्ध सिगरेट, त्या काळात मिळत नसे, म्हणजे म्हणून काहीतरी स्पेशल म्हणून आणलं होतं. तर तुला कोणी सांगितलं मी सिगरेट ओढतो? अहो मला शॉक बसला. चेन स्मोकिंग करणारा मुलगा, म्हणजे मी आफ्रिकेला जाईपर्यंत तो सिगरेट ओढत होता, म्हणजे मला माहिती आहे तो सिगरेट ओढणारा म्हणून. एकदम त्याने निर्विकार चेहरा केला. तर का तुझा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. तर मी कधी स्मोकिंग करत होतो? काहीतरी वेगळं होत आहे, तुझी मेमरी दागा देते तुला. कोणतरी वेगळा तुला आठवतोय मित्र, त्याला नेऊन दे. हे मी कधी स्मोकिंग केलं नाही आयुष्यात, मी स्मोकिंग करत नाही.
इतका निर्विकार बोलला, मला काही कळेच ना. अहो, मला वेळ लागायची वेळ आली, मी घातली पाकिटं, परत आपली पिशवीत घरी निघून आलो. काय करणार? पुढे केव्हा तरी 2-1 वर्षांनी मला तो जिमखान्यावर भेटला. आम्ही एकमेकांना हाका मारल्या, भेटलो वगैरे. आता त्यावेळेचा आमचा लकीमध्ये अड्डा असायचा, आता ते बदललंय सगळं. तिथे लकी नावाचं रेस्टॉरंट होतं, तिथे आम्ही गेलो आत. आणि मला म्हणाला, माफ करा जरा, त्या दिवशी जरा मी ॲक्टिंग केली. म्हटलं काय झालं? बायकोला माहीत नव्हतं मी सिगरेट ओढतोय. लग्न झालं, मी सिगरेट सोडली ती आजपर्यंत. म्हटलं बाबा, मला जरी माझा चेहरा पाडलास तरी चांगली बातमी दिलीस की सिगरेट सुटली तुझी. इतकं ॲक्टिंग केलंय त्याने मस्तपैकी की जसा की त्याच्या गावचाच नाही. अशी अवस्था आपली झाली पाहिजे. कुठल्याही प्रकारचे सोपस्कार न येता आत्म उर्मी आल्यावर ध्यान समाधी लागली, ती अनुभूती प्राप्त झाली, त्यातून व्युत्थान झालो आणि त्यामध्ये जीवन जगायला लागलो. आपल्याला असं काही झालं होतं हे आपल्या लक्षातच राहता कामा नये, याची आठवणी होता कामा नये, कारण ते प्रत्यक्ष जीवन होऊन गेलं पाहिजे. याला अनुर्वाच्य म्हणायचं असं समर्थानं सांगायचं आहे. ओवी क्रमांक 61. ऐसे आहे समाधान बोलताच न येणे जाण, इतुकेन बाणिली खूण निशब्दाची. एकदा अनुभूती प्राप्त झाली की त्या अनुभूतीमध्ये जीवन जगणं हेच प्रत्यक्ष आचरण करणं, या पलीकडे कुठल्याही प्रकारे व्यक्त होता कामा नये. व्यक्त केलात की अजून तुमच्यामध्ये काहीतरी आहे की मी पूर्वी हा होतो, आज मी हा आहे. हे भाव आले की द्वैत आलं. हे द्वैत सुद्धा निघून जायला पाहिजे. इतकी अनुर्वाच्याची शेवटची पायरी तुम्हाला प्राप्त झाली पाहिजे. मी पूर्वी असा काही होतो हे सगळं पुसून गेलं पाहिजे. किती एखाद्याला आठवण करून द्यायला लागला तरी सुद्धा वाटायला पाहिजे, छे रे मी असं कुठे होतो. ती स्मृती सगळी नष्ट होऊन गेली पाहिजे. भौतिकाची स्मृती नष्ट होऊन गेली पाहिजे. त्यातच जगणं झालं पाहिजे. आणि त्या जगण्यामध्ये कसं, ती सहजावस्था आली पाहिजे. इतकी की त्यापेक्षा वेगळी की अवस्था होती हेच लक्षात राहता कामा नये, हेच आठवता कामा नये. असं काही नव्हतंच. इतक्या टोकाचं हे अनुर्वाच्य आहे. असा फार मोठा सुंदर समाज समर्थाने सांगितलाय. 2 भागामध्ये मी तुम्हाला सांगितला. बघूया काही जमतं का.